राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे पुन्हा खुले. 4256 क्युसेक विसर्ग सुरू. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी सकाळपासून पुन्हा एकदा दमदार पावसाने हजेरी लावल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. वाढता पाणीसाठा आणि पाण्याची आवक लक्षात घेता रविवारी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे पुन्हा खुले झाले आहेत. त्यामुळे भोगावती नदीपात्रात एकूण 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. रविवारी दुपारी 1:30 राधानगरी धरणाचा क्रमांक 3चा स्वयंचलित दरवाजा खुला झाला. त्यानंतर पाण्याची आवक वाढत राहिल्याने दुपारी 4:45 क्रमांक 6चा स्वयंचलित दरवाजाही खुला झाला. 2 स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. धरणाची सध्याची पाणी पातळी 347.41 फूट असून धरणातील पाणीसाठा 8344.74 दशलक्ष घनफूट इतका आहे. रविवारी दिवसभरात धरण परिसरात 38 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर यंदाच्या पावसाळ्यात आजअखेर एकूण 4010 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. सध्या धरणाच्या 2 स्वयंचलित दरवाजातून 2856 क्युसेक तर बीओटी जलविद्युत केंद्रातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अशा प्रकारे धरणातून भोगावती नदीपात्रात एकूण 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. दरम्यान राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातील पाण्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी एक स्वयंचलित दरवाजा खुला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परिणामी भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात जाणे टाळावे, तसेच प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.